हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। हमको वटे ना नळाच्याकडे गाटा आणल्यावर हा पहिलेच तर गाटा वगैरे बम लेकरं बाया आमचे सरच बिमार पडले बा कसं करणार हा। जिल्ह्यात अचलपूर नगरपालिकेचा समावेश अनगरपालिका म्हणून केला जातो, मात्र येथील सुविधा ह्या ग्रामीण भागापेक्षाही अत्यंत निकृष्ट आहेत। अचलपूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या आठवडी बाजारातील मोहननगर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून येथील नागरिकांचे राहणे व जगणे मुश्किल झाले आहे। शहराच्या मधोमध असणारा हा आठवडी बाजार शहराचे नाक म्हणून समजल्या जाते, मात्र या वस्तीत आपण गेल्यास अनेक गलिच्छ अशा या वस्तीत नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे। येथील दुर्गंधी नागरिकांना राहण्याकरता आवश्यक त्या मुबलक सुविधा नगरपालिकेने उपलब्ध केल्या नाहीत। येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासन, नगरपालिका नगरसेवक व जनप्रतिनिधींना वारंवार निवेदन दिले, मात्र येथल्या समस्या संपता संपत नाही। त्यामुळे अनेक दुर्धर आजार होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत। अनेक परिवारातील सदस्यांना आजाराने ग्रासले आहे। डास व डुकरांच्या त्रासामुळे एकंदरीत या नागरिकांची केव्हा सुटका होणार असा प्रश्न या नागरिकांनी उपस्थित केला आहे। अनेकदा निवेदन देऊन सुद्धा या नागरिकांची समस्या निकाली निघत नाही। राजू नंदवंशी यांच्या घरासमोर तर साचलेले डबक्याचे पाणी दुर्गंधी येत असून अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गेल्या अनेक वर्षापासून अनेक राजकीय नेत्यांनी या समस्या निकाली काढू असे आश्वासन दिले। आठवडी बाजाराच्या आंदोलनासंदर्भात तुम्हाला वेगळ्या ठिकाणी घराचे बांधकाम करून दिले जाईल असेही सांगण्यात आले, मात्र अनेक वर्ष गेलेत, घराची निर्मिती झाली नाही। समस्याही तशाच आहेत। या नागरिकांना या सर्व मुबलक सुविधा केव्हा मिळणार याच्या प्रतीक्षेत हे नागरिक आहेत आणि प्रशासनाला जाग येणार काय असा प्रश्न हे नागरिक उपस्थित करत आहे। सानू खान, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाड़ा। ये हमारे बच्चे बीमार होते तो आप लोगों को समझना चाहिए कि ये कैसा करना चाहिए। वोट लेने के टाइम पे आप बराबर आते हैं, फिर ये मेंबर का काम है। हम हमारी तकलीफ किसको जाके बताएंगे? आपको नहीं बताएंगे तो फिर किसको बताएंगे? फिर हमारी तकलीफ कौन सुनेगा? ये ऐसा गटारा है, ये हमारे बच्चे बीमार हो रहे हैं, फिर दवाखाना हम के इतने बड़े लोग थोड़ी ना जो बड़े बड़े दवाखानों में लेके जाएंगे। आपको समझना चाहिए। जब वोट लेने का काम है तो हाँ जो हमको वोट देना और फिर जब ये ऐसा रहा तो आम्हाला एवढं परेशानी बिमारी वगैरे चालू आहे, काही नाही, तापीचे सुधरून नाही राहिलं। हे बम गाटा जिकडे तिकडे नळाच्याकडे गाटा आणल्यावर हा पहिलेच तर गाटा वगैरे बम लेकरं बाया आमचे सरच बिमार पडले बा कसं करणार हा। पण खूप गाटा झाला, हे जिकडे तिकडे निरा गाटाच आहे। आम्हाला म्हणजे कुठं बसायला जागा नाही आहे, बाहेर बसू नाही शकत आम्ही, एवढं गाटा आहे आमच्या इकडे बा। डुक्कर वगैरे खूप फैलून देतात, अजून त्याच्यात आम्हाला बिमारी सुधरून नाही देऊन राहिलं। हा लेकरं सरच बिमार पडले, कोणी जसं बरं नाही आहे की कोणी चांगलं सण सरच बिमार पडले आहे। आणि काही वेळा आमचे लेकरं नालीत पडले, नाली 8-15 दिवस निघत नाही, हे किती परेशानी जाते आम्हाला। ते डोबऱ्याचं पाणी प्यायला लागते, एवढं खतरनाक पाणी आला असतं, बम लाल बिलकुल प्यावणी वाटू राहिलं, एवढं खतरनाक पाणी आला आज। तरी पाणी भरलं आम्ही, ते पेलो आम्ही, लोकांची बालटा भरल्या वाटल्यास तर अजून हेच पाणी ना, खराब पाणी ना। बोलत आहे याच्या हे 10 वर्षापासून आम्हाला एवढा त्रास होत आहे। याच्या अगोदर संजय भाऊ जयस्वाल होते, एका फोनवर गिट्टी मुरुम वगैरे सगळं आम्हाला पूर्ण सुविधा भेटत होती। ह्या 10 वर्षापासून आम्हाला काहीच नाही मिळत आहे। याच्या अगोदर आम्ही रुपेश लहानाला फोन लावले आहे,
तो हो डालताना कल डालूंगा परसों डालूंगा हे पूर्ण मोहल्ल्यातले लेडीज वगैरे पूर्ण तिथं गेलेले आहे. बाकी आतापर्यंत फक्त अर्धा ट्रक उतरवला होता, फक्त एवढंस पावला बनवला. याच्या अगोदर किती फोन लावले, बायाही जाऊन आले, तरी रस्त्याचं काम नाही झालं. घराघरामध्ये पाणी शिरत आहे. घरामध्ये माझ्या घरा आश्वासन देते कि तुम्हारा ये महीने में काम हो जाएगा, ये साल तुम्हारा काम कर देंगे. 10 साल से 20 साल तक का हो चुके हैं, मगर अभी तक कभी इन्होंने कुछ नहीं करे हमारे लिए. हम ये घाटे के अंदर रह रहे हैं. घाटे के अंदर रहने के बाद में हमारे बच्चे वगैरह गिर रहे हैं. हमारे बच्चों को स्कूल में जाने के लिए तकलीफ हो रही, हमारे बच्चों को आने जाने की तकलीफ हो रही. उसके बाद में हमको पानी एक दिन भरते, हम 2 दिन पानी पीते, वो पानी पूरा हमारा उसके अंदर पूरा पानी के अंदर चाम डोकाते. मगर इन लोगों को फिर भी कोई कदर नहीं है. मेंबरों को बोलने जाओ, मेंबर लोग हमारी कान पे बात लेते नहीं.